हे आहे ओव्याच्या पानांचं झाड. ओव्याच्या पानांचं झाडाला याच्यासाठी म्हणतात कारण जेव्हा पण आपण हे पान चिरडून बघू ना तेव्हा पूर्ण असा ओव्याचा वास येतो याच्यातनं. ह्याच्या भजी खरं तर छान होतात. याच्यासाठी नॉर्मल आपण भजीचं पीठ जसं बनवतो तसं बेसनाचं पीठ इथं घेतलं आहे. त्याच्यात हळद, चवीनुसार मीठ, थोडं तिखट आणि तेलाचं मोहन घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत. आणि हे जे पान आहे ना ओव्याचं त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं, माती वगैरे काढून घ्यायची त्याच्यावरची. असं मी हे अर्ध्यातनं कट केलेलं आहे. त्याला आपल्या भजीच्या पिठात बुडवून तेलात तळून घ्यायचं आहे. तेल हे प्रॉपर गरम झाल्यावरतीच आपण ह्या भज्या याच्यात सोडायच्या आहेत आणि मस्त अशी टम्म फुगते ही भजी. तुम्ही बघू शकता छान दोन्ही बाजूने पलटून आपण तळून घ्यायचं आहे या भजीला. मध्यम आचेवरती तळून घ्यायचं आहे आणि आपली भजी मस्त रेडी आहे. कधी तुम्हाला ही पानं मिळाली ना तर नक्की ट्राय करा ही भजी.